सोनम वांगचुक रुग्णालयात आहेत. जंतर मंतरवरील आमरण उपोषण थांबण्यात आलं, पण आंदोलन थांबलेलं नाही. उद्या होणार आहे चलो संसद मार्च. पण हा मार्च नेमका कोण करणार, कुठून सुरू होणार आणि त्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत? चला जाणून घेऊया. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात का हलवण्यात आले? सोनम वांगचुक यांनी 28 जून पासून दिल्लीतील जंतर मंतरवर आमरण उपोषण सुरू केले होते. 20 दिवसांहून अधिक काळ उपोषण केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना जंतर मंतरवरून सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. या कारवाईवर त्यांच्या समर्थकांनी प्रश्न उपस्थित केले, तर प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मग 20 जुलैला काय होणार? सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातूनच समर्थकांना 20 जुलैला शांततामय चलो संसद मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हा मार्च संसद अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. सोनम वांगचुक स्वतः या मार्चमध्ये सहभागी होऊ शकतील का, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. पण त्यांच्या अनुपस्थितीतही समर्थन आणि आयोजक आंदोलन पुढे नेण्याच्या तयारीत आहेत. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय आहेत? या आंदोलनात मुख्यतः नीट UG परीक्षेतील कथित पेपर लीक आणि अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, लडाखच्या पर्यावरणाचे संरक्षण, स्थानिक नागरिकांच्या अधिकाराबाबत मागण्या आणि सरकारने जनतेशी संवाद साधावा या मागण्या चर्चेत आहेत. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष वाढणार. सोनम वांगचुक यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून रुग्णालयात हलवल्यानंतर या आंदोलन आणखी वेग आला आहे. आता सर्वांचे लक्ष 20 जुलैच्या चलो संसद मार्चकडे लागले आहे. आंदोलन शांततामय राहते का? मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात का? प्रशासनाची भूमिका काय असते आणि सरकार या मागण्यांवर काय प्रतिक्रिया देते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. सोनम वांगचुक यांचा संदेश काय? सोनम वांगचुक यांनी आपल्या समर्थकांना आंदोलन शांततामय पद्धतीने पुढे नेण्याचे आवाहन केले आहे. यांचा संदेश स्पष्ट आहे. प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे आणि सरकारने त्या प्रश्नांना उत्तर देणे ही लोकशाहीची जबाबदारी आहे. उद्या 20 जुलैला दिल्लीत होणारा हा मार्च किती मोठा होतो? सरकार या आंदोलनाची दखल घेतो का आणि सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार संवाद साधते का? याचे उत्तर उद्याच्या आंदोलनानंतरच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, सोनम वांगचुक रुग्णालयात गेले असतील, पण त्यांचा आवाज रस्त्यावर उतरला आहे. तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर सरकारने संवाद साधायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच ताज्या घडामोडी, इतिहास आणि सामाजिक विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिस्टॉरिकल मिरर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.